श्रीराम कृष्ण हरी. नमस्कार मंडळी. आज आपण संत तुकाराम महाराजांचा एक सुंदर आणि मनाला विचार करायला लावणारा अभंग समजून घेणार आहोत. या अभंगामध्ये तुकाराम महाराज सांगतात की जगातील लोक आपल्याबद्दल काहीही बोलत, आपल्याला काहीही म्हणत, पण भगवंताच्या भक्तीपासून आणि त्याच्या नामस्मरणापासून मन दूर होऊ नये. चला तर मग आधी आपण हा संपूर्ण अभंग ऐकूया. वाळो जन्मज मनोत निंदळी, परी हा वनमाळी नवी संबे. सांडुनी लौकिक जालिये उदास, नाही भया आस जीवित्वाची. नाईके विन बोलता या लोका, म्हणे झालो तुका हरिभक्ता. रामकृष्ण हरी. मंडळी, आता या सुंदर अभंगाचा भावार्थ समजून घेऊया. तुकाराम महाराज सुरुवातीलाच एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगतात. ते म्हणतात, वाळू जन मज मनोत निंदळी, परी हा वनमाळी नवी संबे. म्हणजे लोकांनी माझी निंदा केली, माझ्याबद्दल काहीही बोलले, मला काहीही म्हटले तरी चालेल, पण मी या वनमाळी म्हणजे श्रीकृष्णाला, पांडुरंगाला सोडणार नाही. मंडळी, आपल्या जीवनातही अशी परिस्थिती अनेकदा येते. आपण एखादी गोष्ट मनापासून करत असतो, पण लोक काय म्हणतील याची आपल्याला चिंता वाटते. कोणी कौतुक करेल का, कोणी टीका करेल का, कोणी आपल्याला चुकीचं समजेल का, या विचारांमध्ये आपण अनेकदा स्वतःचा मार्ग सोडून देतो. पण तुकाराम महाराज म्हणतात, लोक काही म्हणत, माझं मन मात्र भगवंताच्या चरणीच राहील. पुढे महाराज म्हणतात, सांडुनी लौकिक झाली हे उदास, नाही भय आस जीवित्वाची. म्हणजेच लोकलज्जा, लौकिक प्रतिष्ठा आणि लोक काय म्हणतील याचा विचार मी बाजूला ठेवला आहे. माझं मन आता या संसारातील दिखाव्यापासून उदासीन झालं आहे. आता मला माझ्या जीवनाची, मान सन्मानाची किंवा लोकांच्या मताची भीती उरलेली नाही, कारण माझा आधार भगवंत आहे. मंडळी, याचा अर्थ असा नाही की आपण संसारातील आपली कर्तव्य सोडून द्यावीत, तर याचा अर्थ असा आहे की लोकांच्या मतापेक्षा आपल्या अंतःकरणातील सत्य आणि भगवंतावरील श्रद्धेला महत्त्व द्यावे. आज सोशल मीडियाच्या काळात तर ही गोष्ट आणखीच महत्त्वाची आहे. आपण एखादी गोष्ट केली की लगेच विचार येतो, लोकांना ती आवडेल का, किती लाईक्स मिळतील, लोक काय कमेंट करतील. पण तुकाराम महाराज आपल्याला शिकवतात की प्रत्येक वेळी लोकांच्या मतानुसार जगण्यापेक्षा आपल्या मनातील श्रद्धा आणि सत्याशी प्रामाणिक राहणे महत्त्वाचे आहे. शेवटी महाराज म्हणतात, नाईके विन बोलता या लोका, म्हणे झालो तुका हरिभक्ता. म्हणजे या जगातील लोक काही बोलत, त्यांच्या बोलण्याकडे मी लक्ष देत नाही. तुका म्हणतो, मी हरिभक्त झालो आहे, माझं मन आता हरिनामात रमलं आहे. आणि जेव्हा मनाला भगवंताच्या नामाची गोडी लागते, तेव्हा जग काय म्हणतं याचं महत्त्व हळूहळू कमी होत जातं. मंडळी, या अभंगातून आपल्याला एक सुंदर संदेश मिळतो. लोक काय म्हणतील यापेक्षा आपण काय योग्य मानतो आणि आपल्या मनाला कोणत्या मार्गाने शांती मिळते हे अधिक महत्त्वाचे आहे. आपली कर्तव्य करत राहायची, आपल्या माणसांशी प्रेमाने वागायचं, पण मनामध्ये भगवंताचं नाम ठेवायचं. कारण लोकांची मतं बदलत राहतात, पण भगवंतावरची श्रद्धा मनाला कायमचा आधार देते. चला, आजपासून आपणही एक छोटासा प्रयत्न करूया. लोकांच्या कौतुकाने अतिशय आनंदी होऊ नये आणि लोकांच्या टीकेने खचूनही जाऊ नये. आपलं मन शांत ठेवूया आणि भगवंताचं नामस्मरण करत राहूया. हरिनामात मन रमू दे, पांडुरंगाच्या चरणी श्रद्धा राहू दे आणि लोकांच्या मतापेक्षा भगवंतावरील विश्वास मोठा होऊ दे. हीच संत तुकाराम महाराजांची चरणी प्रार्थना. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. रामकृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल.